कन्व्हिन्स नाही केलं. यू जस्ट टोल्ड हिम. मी माझी भूमिका त्यांना सांगितली आणि मी त्यांना म्हटलं की मी ज्या गोष्टीसाठी काम करतोय, माझं अस्तित्व कशासाठी आहे की कागलच्या परिवर्तनासाठी मी ही लढत करतोय. बरोबर. आता हे करण्यासाठी मला तुम्ही ती स्वायत्ता द्या. त्यांच्याकडे आज प्रचंड यंत्रणा आहे, त्याच्या काही दुमत नाही. पण माझं म्हणणं तेच आहे की आज कागलच्या इतिहासामध्ये 3 गट त्यांना एकत्र आणावे लागतात. याच्या आधी कधी कागलमध्ये 3 गट एकत्र आले नाही. बरोबर. आता ते स्वतः म्हणतात समरजी घाटगेंना काय महत्त्व द्यायची आवश्यकता नाही. तर मला महत्त्व द्यायची आवश्यकता नसेल तर त्यांना हे 3 गट एकत्र आणायची काय गरज आहे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या पाठीमागे संस्थेची ताकद, त्यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद, त्यांच्या पाठीमागे केंद्राची ताकद, त्यांच्या पाठीमागे आता 3 गटाची ताकद, हे सगळं असलं तर माझ्या पाठीमागे 2 गोष्टी आहेत. एक आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आणि कागलच्या स्वाभिमानी जनतेचा विश्वास. कोल्हापूरच्या कागलमध्ये आज समरजित सिंग घाटगे यांचा पक्षप्रवेश पार पडतोय. इतके दिवस भाजपसोबत काम केलं, देवेंद्र फडणवीस त्यांच्या पाठीशी होते आणि त्यानंतर आज अखेरास ते शरद पवारांसोबत जाणार आहेत. येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती अत्यंत महत्वाची घडामोड. कोल्हापूर पुरती नाही, कारण पश्चिम महाराष्ट्र ज्याला शरद पवारांचा एक गड म्हणून बघितलं जातं त्या ठिकाणी होणारी एक घडामोड आहे आणि या सगळ्या अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः ते आज गप्पा मारायला आहेत. खूप खूप स्वागत तुमचं मुंबई तकवरती. मला ना म्हणजे इंटरेस्ट फार सुरुवातीपासून जाणून घेण्यामध्ये आहे, कारण इतके वर्ष तुम्ही एकतर या भागातलं देवेंद्र फडणवीस यांच्या एकदम जवळचं नाव म्हणून ओळखलं जायचं. बरेच वर्ष भाजपचं काम केलं. मागच्या वेळी निवडणुकीला तुम्ही इंडिपेंडंट कॅन्डिडेट होता. 88,000 जवळपास मतं तुम्हाला इथे पडली. नक्की पवारांसोबत जायचं हे जुळून आलं कुठे, म्हणजे ठरले कुठे ही सगळी स्ट्रॅटेजी? ही सगळी प्रक्रिया ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये सुरू झाली. याच्याबद्दल काय मी फार विचार केला होता असं काही नाही. मी जेव्हा संजयदादा मंडलिकांना पाठिंबाचा मेळावा घेतला होता त्याच्यामध्ये मी एक वक्तव्य केलं होतं की दादा 7 जूनपर्यंत, मतदान 7 जून होतं, की मी माझ्या पक्षाचे सगळ्या जे माझे शब्द आहेत, सगळं जे मला करायला लागेल पक्षासाठी मी करणार. पण 8 जून नंतर मला माझ्या कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी जुळावं लागेल. आणि ह्या सगळ्या भेटी ऑगस्टच्या फर्स्ट वीकमध्ये आमच्या झाल्या. जयंत पाटील साहेबांची भेट झाली, त्यानंतर पवार साहेबांची भेट झाली आणि त्यानंतर मी एक मतदारसंघामध्ये दौरा केला, लोकांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यानंतर जयंत पाटील साहेब परवा येऊन आमच्या कारखान्यास्थळावर भेट दिली आणि तिथंच 3 तारीख ठरली. पण तुम्ही म्हणताय की मंडलिकांना तुम्ही मदत केली, पण कागलमधला आकडेवारी तर वेगळं सांगते. कागलमध्ये मंडलिकांना मदत झाली नाही, मतदान कमी झालं असं म्हणतात. हां, मग कागलमध्ये अजून एक घटक महायुतीमध्ये नुकतेच आले, त्यांना अधिक विचारलं तर बरं होईल. तुम्ही आज नाव घेऊन टाका की नको, तुम्ही विचारा त्याला. हे तुमचं असं स्पष्ट मत आहे की आणखी एक जे महायुतीत नव्याने घटक आलेले आहेत ज्यांच्यामुळे कदाचित तुम्ही आज या निर्णयापर्यंत पोहोचलेला असाल, कारण त्यांचं तिकीट तिकडून फायनल झालं, जमा आहे, त्यांनी मदत नाही केली म्हणून मंडलिक यांचा इथे पराभव झाला. कारण बेसिकली हे बघा, भूमिका मी काय बदलली नाही. माझी भूमिका पहिल्यापासून क्लिअर आहे. माझे आणि संजय दादांचे बऱ्याच ठिकाणी युत्या झाल्या आहेत. बिदरीमध्ये आम्ही एकत्र होतो, बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही एकत्र आहे. मी ज्या बाजूला असतो ना त्या बाजूमध्ये प्रामाणिक काम करायचा माझा ट्रॅक रेकॉर्ड माझ्या वडिलांच्या काळापासून आहे. तर अन्य कोणी काय केलं मला त्याच्या आधी काही बोलायचं नाही, पण तो ट्रॅक रेकॉर्ड आमचा क्लिअर आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळे कामं करतो. पण नाही, कुतूहलाचा विषय हा आहे की वाय पवार, म्हणजे आता हा ट्रेंड दिसतोय बऱ्यापैकी की लोकांना हातात तुतारे हवी, शरद पवारांकडे यायचंय, पण तुमचं स्वतःचं कारण काय या मागचं? म्हणजे बाकीचे पक्षाचे ऑप्शन तुम्ही पडताळून पाहिले असतील की? आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे आणि स्वर्गीय राजेसाहेबांचे, विक्रमसिंह राजे साहेबांचे एक सहकार क्षेत्रामध्ये घनिष्ठ संबंध होते. पॉलिटिकली कधी आम्ही एका पार्टीमध्ये नव्हतो, पण रिलेशन्स होते, संबंध होते. कधीही कारखान्याला पुरस्कार मिळाल्यानंतर आवर्जून पवार साहेबांची मी नेहमी भेट घ्यायचो. सहकार क्षेत्रामध्ये आमची चर्चा व्हायची आणि त्याच्यामुळे एक कम्फर्ट झोन होता पवार साहेबांवर. आणि ही सीट पवार साहेबांनाच सुटलेली आहे आणि त्याप्रमाणे तिथून तो संपर्क सुरू झाला ऑगस्ट महिन्यामध्ये आणि त्या अनुषंगाने आम्ही निर्णय घेतला. आणि कसं आहे, जेव्हा आपण कागल विधानसभेमध्ये शिवस्वराज्य निर्माण करायचा विचार करतोय तेव्हा तुतारी त्याची सगळ्यात मोठे प्रतीक आहे. बरं, पण मग टॉक्स तुम्ही इनिशिएट केले होते की जयंत पाटील तुम्हाला अप्रोच? जयंत पाटील साहेबांचा एक संपर्क सुरू झाला, तर ते ऑगस्ट फर्स्ट वीकमध्ये त्यांची माझी भेट झाली.
बरं. एक महत्वाचं मला तुम्ही बहुतेक वर्षभरापूर्वीचं तुमचं भाषण असावं ज्यामध्ये तुम्ही काही गोष्टी म्हटल्या होता की तुम्ही व्हॉट्सअप डिलीट केलं होतं किंवा फोन बंद करावा लागला होता आणि मग तुम्ही कार्यकर्त्यांची त्या भाषणात माफी वगैरे मागितली होती. नक्की काय घडलं, काय असं होतं की इंटर पार्टी असे नक्की काय डिस्प्यूट झाले होते की तुम्हाला या निर्णयाप्रती यावंच लागलं, आणि ते पण अशा व्यक्तीला जो व्यक्ती महाराष्ट्रातल्या आत्ता भाजपमधल्या सगळ्यात स्ट्रॉंग होल्ड असणारा व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या एका जवळच्या व्यक्तीला हा निर्णय घ्यावा लागतो. एक नेहमी समजून घ्या की माझी भूमिका पहिल्यापासून होती की कागल-गडिंग्लज उत्तर विधानसभेला आपल्याला परिवर्तन घडवून विकासाच्या माध्यमाने काम करायचं आहे. त्याच अनुषंगाने मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. दुर्दैवाने युतीमध्ये ती सीट शिवसेनेला गेली आणि मला तिकीट नाही मिळालं, मला अपक्ष उभं राहावं लागलं. त्याच्यामुळं काही मतांमध्ये माझा पराजय झाला आणि ते 3 वे फाईटचं मला नुकसान झालं. माझ्याकडे पार्टी चिन्ह नसल्यामुळं त्याचं मला नुकसान झालं. आता मागच्या 5 वर्षापासून परत मी भारतीय जनता पार्टीमध्ये जोमाने काम केले, करत आलो आहे आणि परत अपक्ष उभा राहायचं आणि त्याच्यामध्ये परत काही दगाफटका झाला, नुकसान समरजी घाडगेपेक्षा ह्या विधानसभेच्या विकासाला सगळ्यात मोठा धोका होणार आहे. आणि त्या अनुषंगाने मी माझ्या नेत्यांना भेटलो, माझी भूमिका सांगितली. आणि असं तर नाही आहे की मी भाजप सोडतोय, असं तर नाही आहे की मी भाजप सोडतोय. आता माझ्याकडे उभारायची संधीच तिथं नाही आहे. तर कागल विधानसभेच्या परिवर्तनासाठी मी तर नंतर पवारसाहेब आदरणीय देवेंद्रजींना भेटून माझी भूमिका मांडली आणि मी म्हटलं की मी आता पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे. मला तिकडे यायचंच आहे. तुम्ही आता बराल तो मुद्दा काढला. तुम्ही असं म्हणणं आहे की असं नाही की मी भाजप सोडतोय, पण मग अशा कोणत्या भाजपच्या शक्ती आहेत? मधल्या काळात तुम्ही काहीतरी भाषणात तो उल्लेख केला होता की भाजप बुद्रुक सांगणार का की भाजप खुर्तने काय करायचं काय नाही वगैरे. ते म्हणजे मी हे लक्षात आहे आम्हाला त्या अजून येस येस. तर ते असं बुद्रुक कोण आहे भाजप मधलं, किंवा अशा लोकांनी पण फोनाफोनी केली असं तुमचं काहीतरी म्हणणं होतं की की ज्यांचा या सगळ्याशी काही संबंध नव्हता, की अशाशी संबंधित तुम्ही असं काहीतरी वक्तव्य केलेलं होतं की मी जाण्याची वाट बघतायत का, असं काहीतरी तुमचं ते वाक्य होतं. तर आज ती नावं आली पाहिजेत, कोण आहेत? मला वाटतं तुम्ही हुशार आहात, आपल्याला ती गोष्टी माहिती आहेत. आमचे जे काय प्रतिस्पर्धी आहेत त्याच्या एक राजकीय यंत्रणेतून तो प्रयत्न होता. ठीक आहे. आता माझं मत आहे की आता आपण वर्तमानवर जास्त फोकस करू. भारतीय जनता पार्टीचा तो राजकीय चॅप्टर माझा संपलेला आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण कागलचं परिवर्तन घडवणार आहे. बरं, ठीक आहे. इतिहासात जायचं नाही, पण शेवटी काय आहे म्हणजे भविष्याकडे बघताना वर्तमानात काम करावं लागेल. इतिहासावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पत्रकार म्हणून माझं ते काम आहे. देवेंद्र फडणवीसांचं तुम्ही त्याविषयी भाषणात पण उल्लेख केलेला होता की माझ्या नेत्याला मी सांगून आलोय. आता तुमचे नेते बदललेत, आता तुमचे नेते शरद पवार आहेत. पण देवेंद्र फडणवीसांसोबत तुमचा नक्की डायलॉग काय झाला? कारण ना 2 गोष्टी फार महत्वाच्या दिसतात मला. एक म्हणजे तुमच्या बोलण्यातून हा कॉन्फिडन्स दिसतो की ठीक आहे, तुमचं विश्वासात घेऊन कदाचित बोलणं झालं असेल, पण ज्या पद्धतीने बावनकुळे या सगळ्यावरती रिॲक्ट झाले ना, ते एक तटस्थ व्यक्ती बघताना सुद्धा ते खूप हार्श वाटतं. तुमचं काय नक्की एक तर बोलणं काय झालं म्हणजे? नाही, देवेंद्रजींना मी एवढंच सांगितलं की दुसऱ्यांदा मला हे अपक्ष उभारणं आणि हे बरोबर नाही. राजकीय नेता म्हणून तुम्ही मला थांबवणं तुमच्या बाजूने बरोबर आहे, पण माझ्या थोरल्या भावासारखं तुम्ही विचार करा की मला जे परिवर्तन घडवायचं आहे, बरोबर, मला ते तुम्ही ती स्वायत्ता द्या. त्याच्यापुढे ते काहीच बोलू शकले नाहीत. आणि राहिला प्रश्न बावनकुळे साहेबांचा, त्यांनी म्हटलं होतं की समरजी घाडगेंनी थोडा वेळ काळ थांबले असते तर त्यांना काय तर योग्य नाही आपण दिलं असतं. ते विधान परिषदचं बोलत होते. ते त्यांच्या बाजूने जे बोलले योग्य आहे, पण मी विधान परिषदमध्ये कधीच इंटरेस्टेड नव्हतो. हे मी पक्षाला 2016 पासून आतापर्यंत क्लिअर सांगितले की आय एम नॉट इंटरेस्टेड इन विधान परिषद. मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वंशज आहे. मी त्यांच्या घराण्यातून आहे आणि स्वर्गीय राजेसाहेबांचा मी चिरंजीव आहे. मी जनतेतूनच निवडून आमदार होणार. मला कुठलीही बॅकडोर एंट्री घ्यायची नाही आहे. आणि हे मी डे 1 पक्षाला सांगितलं. सो ज्या गोष्टीत मी इंटरेस्टेडच नाही आहे, बरोबर, सो त्या गोष्टीवर थांबून माझं मत आहे काय उपयोग नाही त्या गोष्टीचा. ते त्यांच्या बाजूनी ते बोलणं की आम्ही त्यांना हे पद दिलं असतं, प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची तशी भूमिका बरोबर आहे, पण मी त्यात इंटरेस्टेडच नव्हतो. ठीक आहे, पण तुमचं फडणवीसांची बोलणं झालं होतं. तर एक महत्वाचं बघा, आता महाराष्ट्राच्या राजकारणात फार बायपोलर काही गोष्टी आहेत. जसं की एका साईडला एकदम पवारांचं राजकारण बघितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला एकदम आता त्यानंतर 2014 पासून फडणवीसांचं राजकारण बघितलं जातं.
दोन्ही एकमेकांच्या कॉन्ट्राडिक्टरी करणाऱ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही एकदम एका डायसवरून दुसऱ्या डायसला की एका पोलवरून दुसऱ्या पोलवरती आल्यात. मला अजून ही गोष्ट पचत नाहीये खरं तर तुमच्याशी बोलताना, की तुम्ही फडणवीसांना कन्व्हिन्स कसं काय केलं की तुम्ही थेट शरद पवारांकडे चाललेले आहात. मी त्यांना कन्व्हिन्स नाही केलं. हा, यू जस्ट टोल्ड हिम. मी माझी भूमिका त्यांना सांगितली आणि मी त्यांना म्हटलं की मी ज्या गोष्टीसाठी काम करतोय, हा, माझं अस्तित्व कशासाठी आहे की कागलच्या परिवर्तनासाठी मी ही लढत करतोय. बरोबर. आता हे करण्यासाठी मला तुम्ही ती स्वायत्ता द्या. एवढंच बोललो, त्याच्या पुढे ते काहीच बोलू शकले नाहीत. ती स्वायत्ता पवारांथ्रू. हा, ती स्वायत्ता पवारांथ्रू. हा, तेही मी सांगून आलो. मी त्यांना सांगितलं. त्याच्यावरती ते हो म्हणाले. ते हो नाही म्हटले, ते काहीच पण ते नाही पण नाही म्हटले. बरं. ऍट द एंड ऑफ द डे ते त्यांच्या बाजूनी प्रयत्न करणार, पण म्हटलं ती मला स्वायत्ता द्या प्लीज. बरं. बाय प्रोफेशन सीए आहात तुम्ही ना? हो. म्हणजे मला आठवतंय मुंबईवरून एक महालक्ष्मी एक्सप्रेसने आणखी एक सीए इथे आले होते आणि म्हणजे तुम्ही एक सीए आणि मुंबईचे एक सीए. माझ्यापेक्षा जास्त राजकीय चार्ट अकाउंटन्सी तुम्ही करायला लागले. नाही, एक जस्ट गप्पा चालल्यात आपल्या म्हणून मला. मुंबईवरून ते महालक्ष्मी एक्सप्रेसने सीए आले होते, बहुतेक त्यांचा पुण्यात सत्कार पण झाला होता वगैरे, असं ते बरेच प्रसंग इंटरेस्टिंग घटना घडल्या होत्या. आता तुम्ही नावं घेत नाही, तुम्ही नावं घ्या ना आता. त्या कागलच्या किरीट सोमय्या आले होते मुंबईवरून, आणि सीए ते पण तुम्ही सीए आहात बाय प्रोफेशन. ते आले होते इथे आणि 2 सीएंनी मिळून हसन मुश्रीफांचा हिशोब केला, असं एक इथल्या राजकीय वातावरणात साधारण चर्चा होत्या. काय नक्की शिजलं, काय नक्की काय घडलं काय? कारण ना म्हणजे काय इथलं राजकारण साधारण बघता, म्हणजे मला असं वाटतं की पक्षीय राजकारणापेक्षा कोल्हापूरचं राजकारण हे फार गटातटाचं आहे. वेगवेगळे म्हणजे मंडलिक असतील, तिकडे बंटी पाटील असतील, महाडिक असतील, तुम्ही असाल, आणखी मुश्रीफांचं असेल, असं गटातटाचं राजकारण आहे. तर हे नक्की 2 सीएन मध्ये नक्की काय टॅली झाली, काय होती? हे बघा, त्याच्याबद्दल मी प्रेस कॉन्फरन्सेस घेतले. त्यांच्यावर मी काही आरोप केले होते. त्यांच्यावर मी ते कारखान्याबद्दल गोष्टी बोललो होतो. आणि आता केस कोर्टामध्ये आहे. बरोबर. माझं म्हणणं आहे की त्यांनी जेव्हा हा निर्णय घेतला ह्या बाजूला येताना, आणि हे निर्णय घेताना कुठंही आपल्या गुरूंना, जसं मी बोलून आलो, ठीक आहे, राजकीय निर्णय प्रत्येकजण घेतात. राजकीय आपले जे गुरु आहेत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना किमान ही भूमिका सांगून यायला तर पाहिजे. बरोबर. एकदम जेव्हा ते ह्या बाजूला आले, मी केलेले आरोप ते स्वतः सिद्ध करायला लागलेत ना. आता एवढी गडबडीने तर यायची आवश्यकता काय होती? मी कुठं काही गडबडीने आलोय का? मी माझ्या नेत्यांना सांगून, भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या लोकांना सांगून भेटून आलो ना. मी काय असं एका दिवशी एका सेकंदामध्ये स्विच करून राज्यपालांचा आशीर्वाद घ्यायला गेलो नाही. मी माझ्या नेत्यांना सगळ्यांना सांगून इथं आलोय. तसं जेव्हा ते ह्या बाजूला येतात, मग तो प्रश्न पडतो की जे मी आरोप केले हे मग बरोबर आहेत का, याच्यावर त्यांनी जास्त पुरावा त्यांनीच दिलाय ना. आता नाही, पण मधल्या काळात तुम्हीच म्हटलं होतं ना की माझा या सगळ्या प्रकरणाशी खरं तर काही संबंध नाही. त्यानंतर मी हेही बोललो होतो, अजून माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. जेव्हा माझा या प्रकरणाशी संबंध असेल तर मी अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलीन, आणि तशी मी घेतली. मी माझी भूमिका क्लिअर केली. आणि जेव्हा या गोष्टीसाठी हे इथं स्विच होतात, त्याच्यामध्ये खरंच त्याच्यामध्ये तथ्य आहे, ही आता फार मोठी शंका त्यांनी जनतेच्या मनामध्ये निर्माण केली आहे. त्यांनी मुश्रीफांनी तयार केली. मग एवढं गडबडी यायची गरज काय होती? आता माझी बातमी किती दिवस चालली आहे? मी तुम्हा लोकांना ऍड्रेस केले की हो मी निर्णय घेतलाय, हो मी देवेंजींना भेटलोय. असला प्रोटोकॉल फॉलो केला गेला का? आणि नाही केला तर का नाही केला, हे प्रश्न आहे ना. बरं, आता कागलचं गणित फार इंटरेस्टिंग होणार आहे. बघा, तुमच्या समोर अशी व्यक्ती लढणार आहे जी 1999 पासून इथे आमदार आहे, लोकप्रतिनिधित्व आहे त्या व्यक्तीचं. एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही याच्या आधी म्हणजे ज्यावेळी भाजपमध्ये होता त्यावेळी इथे एक पोलरायझिंग पॅटर्नचा उल्लेख झाला होता. म्हणजे मला असं आठवतं की रामनवमीला जन्म झाला की नाही याच्यापासून तुम्हीच आरोप केलेले होते या सगळ्या प्रकरणामध्ये. तुम्ही अशा व्यक्तीवर आरोप केले जी व्यक्ती स्वतः अल्पसंख्याक समाजातली आहे. मग त्यांच्या बाजूला आणखी काय गोष्टी आहेत की त्यांनी ते रामाचं मंदिर बांधलं असेल किंवा कोणते सण साजरे करणं असेल वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी दोन्हीकडून त्या प्लस मायनस थोड्या कमी जास्त सगळीकडून असतात असं मला वाटतं. पण मुद्दा हा आहे की आता पंगा अशा पैलवानाशी घ्यायचा आहे की जो पैलवान इथं मुरलेला आहे ना,
जिल्हा बँकेच्या पण बॉडीवर आहेत ते आता इथं चेअरमन आहेत. चेअरमन आहेत जिल्हा बँकेचे पण. साखर कारखान्यांचं पण गणित आहे. तुमचा साखर कारखाना आहे, तिकडे संताजी घोरपडे त्यांचा साखर कारखाना आहे. आर्थिक नाड्या त्यांच्या हातात आहेत. आव्हानं काय दिसतात समोरचे? आव्हानं आहेत ना, ती आव्हानं मागच्या वेळी पण होती. पण मागच्या वेळी इंडिपेंडेंट होता, आता थोडंसं सेटल आउट होईल असं वाटतं. हे बघा, राजकारणामध्ये आपण जनतेला, हे बघा आव्हान आहे, 5 वेळा ते आमदार आणि मंत्री आहेत, त्यांना कमी लेखणं ही चूक असणं. त्यांच्याकडे आज प्रचंड यंत्रणा आहे, त्याच्यावर काही दुमत नाही. पण माझं म्हणणं तेच आहे की आज कागलच्या इतिहासामध्ये 3 गट त्यांना एकत्र आणावे लागतात. याच्या आधी कधी कागलमध्ये 3 गट एकत्र आले नाही आहेत, बरोबर. आता ते स्वतः म्हणतात समरजी घाटगेंना काय महत्त्व द्यायची आवश्यकता नाही. तर मला महत्त्व द्यायची आवश्यकता नसेल तर त्यांना हे 3 गट एकत्र आणायची काय गरज आहे. आणि राहिला प्रश्न त्यांच्या पाठीमागे संस्थेची ताकद, त्यांच्या पाठीमागे महायुतीची ताकद, त्यांच्या पाठीमागे केंद्राची ताकद, त्यांच्या पाठीमागे आता 3 गटाची ताकद, हे सगळं असलं तर माझ्या पाठीमागे 2 गोष्टी आहेत. एक आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आणि कागलच्या स्वाभिमानी जनतेचा विश्वास. ह्या 2 गोष्टी फॅक्टर्स माझ्या पाठीशी आहेत आणि त्याच्या ताकदीवर मी हे इलेक्शन लढणार. आणि येत्या काळामध्ये जनतेच्या आशीर्वादाने आणि सपोर्टनी आपण हे परिवर्तन करू. पण बघा, म्हणजे मागच्या निवडणुकीला तुम्ही हेच म्हणत होता की माझ्या पाठीशी देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत आणि कागलची जनता सुद्धा आहे. आता व्यक्ती बदलली असेल कदाचित, हरकत नाही, नेते बदलले असतील, पण तुमचा परत शत्रू तोच आहे ना राजकीय. शत्रूपेक्षा मग अशा वेळी भूमिका बदलणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला येणाऱ्या काळात जनतेसमोर जाऊन फेस करणं, या तुम्हाला चॅलेंजिंग नाही वाटत आहेत का? चॅलेंजेस नेहमी असतात, हां, चॅलेंजेस मी नेहमी फेस केलेत. पण आत्ता जो जनतेचा सपोर्ट आणि जे रिस्पॉन्स आहे, या रिस्पॉन्सला डे बाय डे काम करणं, कुठंही ओव्हर कॉन्फिडंट न होणं आणि असंच टेम्पो ठेवत राहणं. कारण रोज जनतेचा सपोर्ट वाढत चालला आहे आणि ह्याच्या ताकदीवर येत्या काळामध्ये 100% आपण विजय मिळवू याची मला खात्री आहे. विजय मिळवला मी म्हणत नाही आहे, विजय मिळवू हे मी बोललो आहे. मी स्वतःला परमनंट म्हणण्याचा उद्धटपणा माझ्यात नाही आहे. बरं, ठीक आहे. आणखी कोणात आहे तो? आहेत ना ते समोर परमनंट आहेत म्हणतात स्वतःला, ते म्हणतात बरोबर. म्हणतात. तर ते शेवटी माझं मन तुम्ही त्यांचं नाव का नाही घेत? हा, तुम्ही त्यांचं नाव का नाही घेत? नॉट अ फॅक्टर फॉर मी. ओके, नॉट अ फॅक्टर. यू नॉट कन्सिडरिंग हिम. नाही, नॉट कन्सिडरिंग नाही, इज नॉट अ फॅक्टर फॉर मी. फॉर मी कागलचं परिवर्तन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि संविधानामध्ये कोणाचा आपण पराजय करणारच ना. तर त्याच्यामुळं आय लुक एट हिम की ते एक मेन कंटेंडर आहेत, स्ट्रॉंग कंटेंडर आहेत. मी जिंकायचं असेल तर कोणाचा पराजय होणार. त्यांना पाडण्यासाठी माझं सगळं राजकारण चालत नाही. त्याच्यावर कागलच्या परिवर्तनासाठी माझं राजकारण चालतं. पण तुम्ही टीका तर काय त्यांच्यावर करता? कधी केली? करता तुम्ही टीका त्यांच्यावर? कधी केली? बघा, मी तुम्हाला आता सुरुवात कुठून करायची सांगतो. आपण मगाशी आता जो विषय बोलतो होतो त्या केसेस पासून ते सुरुवात झालं की तुमचं नाव मध्ये आलं. मी तो 2 सीएनचा उल्लेख केला त्यावेळी पण तुमचं नाव मध्ये आलं. म्हणजे किरीट सोमयांचा इथे एक कोणतरी सोर्स आहे ज्या सोर्सने कागदपत्र पुरवली आणि म्हणून हे सगळं आलं. इथपासून ती सगळी सुरुवात झाली. त्यांनी केली टीका. ओके, त्यांनी केली. हा, मी नाही. तिथून सुरू झालं. मग रामनवमीची टीका तुमची होती. मी टीका नाही केली. मी फक्त एवढंच म्हटलं, सी एक आहे की तुम्ही जे जन्मतारीख सांगितली, सी माझं काय म्हणणं आहे, तुम्ही असं म्हणणं की मी रामनवमीला जन्माला आलो नाही पण मला रामनवमी दिवशी माझा वाढदिवस साजरी करायचा आहे, हे म्हणणं ठीक आहे ना, बरोबर. पण मिसगायडिंग पीपल की मी त्या दिवशी जन्माला आलो वेन दॅट इज नॉट युअर बर्थ डेट, म्हणजे तुम्ही लोकांच्या भावनेवर खोटं खेळून मतासाठी करताय, ह्याच्यावर माझा आरोप होता. त्यांनी जर असं म्हटलं असतं मी जन्मालाच नाही आलोय पण मला रामनवमी दिवशी मला वाढदिवस साजरी करायचा, ह्याच्यापेक्षा पुरोगामीचं प्रतीक काय असू शकतं? मोस्ट वेलकम. मी म्हटलं तुम्ही एवढ्या वर्षामध्ये लोकांना सांगितलं की मी रामनवमीला जन्माला आलो, हे तुम्ही खोटं बोलून लोकांच्या भावनेवर खेळायची काय गरज होती? तुम्ही असं म्हणा ना की मला वाढदिवस रामनवमीला करायचा आहे, मी जन्माला नाही आलो पण मला करायचं आहे, मोस्ट वेलकम. पुरोगामीचं सगळ्यात मोठं प्रतीक आहे शाहू महाराजांच्या जन्मभूमीमध्ये. एक महत्वाचं की ज्यावेळी साखर कारखान्यांच्या समभागासंदर्भात आरोप झाले होते
किंवा जावयाच्या टेंडरचं प्रकरण वगैरे असेल, जे काही असेल त्यांच्या बाबतीत. जावयाच्या टेंडर नाही, ठीक बद्दल आहे, मी काय तुमचं- तो ठीक आहे, माझा विषय साखर नव्हता. कारखान्याचं आपण हे धरून चालू. साखर कारखान्याचा महत्वाचा विषय होता आणि त्या संदर्भात किरीट सोमय्या पण इथे आलेले होते आणि तुमचं त्याच्याशी इनडायरेक्टली नाव कुठेतरी जोडलं गेलं, मग तुम्ही प्रेस कॉन्फरन्सेस घेऊन तुमची बाजू त्यामध्ये इनडायरेक्ट clear करून केली. नाही गेलं, नंतर मीच Directly. घेतलं. ठीक आहे, तुम्हीच घेतलं. ठीक आहे. किरीट सोमय्यांचा जो विषय होता तो कारखान्याच्या सभासदांचा विषय नव्हता. कारखान्याच्या सभासदांचा विषय मी काढला. तुम्ही काढला होता, हा, समभागांचा विषय जो हा, होता. जे हा. मी केलं मी त्याचं ठीक क्रेडिट आहे, घेणार. ओके, ठीक हा. आहे. मला आता विचारायचं हे या सगळ्या बाबतीत, या सगळ्यात आता झालं काय? कारण काय, खूप साऱ्या केसेस इनिशिएट झाल्या, खूप साऱ्या केसेसमध्ये ईडीने प्रोब केला. कारण म्हणजे हे विचारण्याचा मूळ मुद्दा हा आहे की बऱ्याचशा केसेसमध्ये कन्व्हिक्शन रेट आहे ना, हा खूप कमी पर्सेंटमध्ये आपल्याला दिसतो. आपल्याला आरोप खूप दिसतात. म्हणजे किरीट सोमय्या जेव्हा आमच्याकडेच कार्यक्रमाला आले होते, त्यांना विचारलं की बाबा काय झालं सगळ्याचं, आणि त्याच नेत्यांना आता ज्यावेळी भाजप सामावून घेत आहे त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? ते म्हटले मला रात्री झोप येत नाही. आज तुम्ही स्वतःकडे ज्यावेळी बघताय त्यावेळी तुमच्या बाबतीत अशी परिस्थिती आहे की मग तुम्हाला इथे ज्यावेळी लढायला जागा नाहीये, तुम्हाला जेव्हा पर्याय राहत नाही, तेव्हा तुम्हाला शरद पवारांसोबत जावं लागतंय. अशा वेळी आज तुम्हाला काय वाटतं या सगळ्या बाबतीत? या केसेसचं झालं काय पहिलं? पहिली सांगतो, किरीट सोमय्यांनी काय केलं मला त्या विषयावर बोलायचं. जस्ट अन एक्झाम्पल, इट वॉज जस्ट एक्झाम्पल. कोरिलेशन नको. ओके, इट्स फाईन, इट्स फाईन. येस. बेसिकली सेशन कोर्टनी मुश्रीफांच्या विरुद्ध जजमेंट दिलेलं आहे, बरोबर. त्याच्यावरती ते अपीलमध्ये हायकोर्टला गेलेले आहेत, बरोबर. आणि पुढे हायकोर्टमध्ये पण निर्णय उलटा जाईल हे जेव्हा शंका आली त्याच वेळी त्यांनी बाजू स्विच केली. बरं. आणि त्यानंतर आता ईडी त्या मामलेबद्दल स्लो झाली आहे असं आरोप होतात. आता राहिला प्रश्न त्या केसेसबद्दल. ती केस अजून चालू आहे, ती केस मी कंटिन्यू करणार. त्या सभासदांना न्याय मिळण्यासाठी हे चालू राहणार, बरोबर. त्याच्यामध्ये कुठेही केस कॉम्प्रोमाइज नाही केली आणि करणार नाही. पण माझ्या माहितीनुसार कुलकर्णी की कोणतरी जमीन त्यामध्ये विवेक होते. कुलकर्णी. विवेक कुलकर्णी, बरोबर. हा, त्यांची भेट करून देतो संध्याकाळी त्यांनी तुम्हाला. चहा घेऊ आपण, हो, हरकत चहा नाही. घ्या ना त्यांच्यावर. माझं असं म्हणणं आहे की त्यांनी जे नंतरचं स्टेटमेंट दिलंय त्यात असं सांगितलं की त्यामध्ये कुठले पुरावे या सगळ्या प्रकरणात पोलिसनी आढळलेले स्टेटमेंट नाहीत. दिलंय. पोलिसने स्टेटमेंट दिलंय. पोलिसनी स्टेटमेंट दिलंय. विवेक कुलकर्णींनी कुठलंही स्टेटमेंट हा, दिलं मग नाही. पोलिसांनी असं म्हटलेलं आहे की ते आयक्यू गोष्टीवरती आहे. हा, असं पोलीसची रिपोर्ट आहे. पोस्ट मुश्रीफ कमिंग दिस साईड. मुश्रीफ इकडे गेल्यानंतर पोलिसांचा मग हा पोलिस report हा, आहे. मग त्या स्टेटमेंटमध्ये एवढ्या चुका आहेत. एकदा मी तुम्हाला ते नंतर एक वेगळा सेशन घ्या. मी पोलिसचे आभार व्यक्त करतो की गडबडीमध्ये त्यांनी जी स्टेटमेंट तयार केली, इतक्या चुका केल्या आहेत. नॉट गडबडीमध्ये, आय एम शुअर की त्यामध्ये काहीतरी घडलं असेल. तुम्ही बोला त्यावर आज. नाही, आज नको, आपण त्याच्यावर एक वेगळे केस घेऊ. बरं, ठीक फार आहे. मोठा आता विषय एक आहे. शेवटाकडे आलो म्हणून हा, आता रस्ता क्लिअर आहे तुमच्या बाबतीत. तुतारी हातात घेतलेली आहे, निवडणुका समोर आहेत आणि कागल म्हणून तुम्ही लढणार आहेत आता. म्हणजे यामध्ये तर काही शंका राहिलेली नाही. एका हिंदुत्ववादी पक्षाकडून ज्या भाजपने महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणात काही जागांवरती पोलरायझेशन करण्याचा प्रयत्न केला, किंवा हिंदुत्व हा आमचा आत्मा आहे जो भाजप पक्ष खूप उघड उघड स्वतः सांगतो, तिथून ते शरद पवार, जे शरद पवार म्हणतात शाहू फुले आंबेडकर आणि पुरोगामित्व, या दोन्ही विचारसरणी धरून राजकारण आणि तुमचा घरचा वारसा, ह्या सगळ्याची सांगड, ह्या तिन्ही गोष्टी आता रिडिफाईन कशा करायच्या? मी कधीही माझी भूमिका, मी भारतीय जनता पार्टीमध्ये असताना तुम्ही माझे भाषणं बघा, मी कधीही भाषणं करताना पुरोगामीच्या विषयावर नेहमी फर्म राहून भाषणं केलेली आहेत. यू कॅन चेक ऑल माय स्पीचेस, बरोबर. मी भाजपमध्ये असो का राष्ट्रवादीमध्ये असो, मी ज्या घराण्यातून आहे त्या घराण्यामध्ये जे माझे व्हॅल्यूज आहेत ते मी नेहमी पाळणार आणि पाळत राहणार. त्याच्यावर काही दुमत नाही आहे. तुम्ही माझे सगळे भाषणं बघा, आय हॅव बीन व्हेरी फर्म. म्हणजे तुम्ही आता ह्या अँगलनी विचारताय म्हणून तो मागाचा जन्मतारखेचा विषय तुम्ही काढला, या अँगलनीच काढला होता की मी काय भाजपची लाईन प्ले केली का. मी म्हणून ते मी स्पष्ट केलं. माय ऑफेन्स, माय ॲलिगेशन वॉज नॉट की तुम्ही जन्माला आलाय का आला, तुम्ही खोटं बोलला, तुम्ही लोकांच्या भावनेवर खेळला. माझी ॲलिगेशन त्यावर होती, बरोबर. आणि त्याच्यामुळं माझी भूमिका हॅज बीन व्हेरी क्लिअर. पुरोगामी विचारांनीच मी काम केलेलं आहे आणि पुढेही करत जाणार आहे. आमचं घराणं ते आहे की जेव्हा राजांच्या वडिलांचा पुतळा बार महाराजांचा कागलमध्ये बांधायचा निर्णय झाला, तेव्हा माझ्या वडिलांनी म्हटलं की त्या जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बांधा आणि माझ्या वडिलांचा पुतळा शहराच्या बाहेर बांधा. हा निर्णय घेणारा पहिलं घराणं आमचं आहे. कागल नगरपालिकेमध्ये जेव्हा आरक्षण नव्हतं, ओपन होतं, तेव्हा स्वर्गीय शिवाजीराव गाडेकर साहेब जे चर्मकार समाजाचे आहेत, SC कम्युनिटीमधले आहेत, त्यांना नगराध्यक्ष करायचं घराणं आहे.
त्याच्यामुळं या घराण्यामध्ये जे पुरोगामी विचार आहेत, फक्त शाहू फुले आंबेडकर म्हणून पुरोगामी तत्व होत नाही नाही, म्हणूनच घराचा वारसा आहे याचा उल्लेख आहे. त्यासाठी त्याच्या केला पुढे आणखीन एक मी गोष्ट तुम्हाला आज बोलणार आहे की हे तुम्ही मीडियाच्या माध्यमातून एक घ्या. ज्या लोकांनी आतापर्यंत पुरोगामी 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 हे शब्द वापरले, पण मला एक सांगा, कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर किती लोकांना माहिती की शाहू महाराजांचा जन्म कागलला झाला? येस ऑर नो? माहिती लोकांना नाही. जी राजकीय व्यवस्थापन होती त्यांनी कधी आपल्या भाषणामध्ये असा उल्लेख केला की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराज जन्माला कागलला आले, ज्याच्यामध्ये मी निवडून येतो. दत्त जन्माला आले, दत्तक नाही. ही वॉज he was born here बॉर्न and इन then कागल. Kagal. दिस इज द बर्थ प्लेस. राईट. सो जर राजकीय व्यवस्थापनामधून आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे जी मंत्रिपद इथं आली, त्या मंत्रिपदांचा वापर करून खरं म्हटलं तर कागलला महाराष्ट्रामध्ये हायलाइट व्हायला पाहिलं होतं की बर्थ प्लेस ऑफ शाहू महाराज. झालं का? मग हे पुरोगामी म्हणून तुम्ही पुरोगामीच्या पडद्यामागे काहीतरी वेगळंच करताय, हे चालते? ही जी भूमिका आहे, माय बेसिक पर्पज इज शाहू महाराज हे कागलचे आहेत. हे आपल्याला जर देशभरात पोहोचवायचं असेल तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तसं शाश्वत विकास व्हायला पाहिजे, जे कागलमध्ये झालं नाही. आणि त्या परिवर्तनासाठी जे काही पावलं घ्यायला पाहिजे ते समरजित घाटगे घेणार. कारण आय एम व्हेरी फर्म की हे नाव शाहू महाराज कागलचे आहेत हे देशभरात गेलं पाहिजे, जे मागच्या 20 वर्षामध्ये हे राजकीय व्यवस्थापनाने केलं नाही. आणि त्यांची भूमिका आता बदलत राहिली. माझी भूमिका पहिल्या दिवसापासून तीच आहे. आय हॅव नेव्हर चेंज माय पोझिशन्स. बरं, म्हणजे एक राजकीय प्रश्न माझा राहिला म्हणून मी पटकन Yes, विचारून yes. घेतो. ज्यावेळी भाजपमध्ये खूप इन्कमिंग चालू होतं ना, म्हणजे तुम्ही खूप जवळून पाहिले फडणवीसांना, तुम्ही सोबत असायचा बऱ्याचदा, त्यामुळे मी विचारतो. त्यावेळी फडणवीस म्हणायचे की नाही, आता भाजप हा एक शक्ती संच झाला आहे आणि सगळ्यांचा असा एकत्र आले, सगळे विचार आता सगळे सोबत आलेत वगैरे. त्या भाजपमधून आता जेव्हा माणसं बाहेर पडताना बघतोय, एक तुम्ही असाल, आज इंदापूरच्या हर्षवर्धन पाटलांचं नाव चर्चेत असतं, किंवा तिकडे कोपरगावचे विवेक कोल्हे शरद पवारांना पुण्यात भेटून जातात. त्यांच्या मातोश्री भाजपकडून तिकीट घेतलं होतं, त्या पडल्या, पण आता त्यांना शरद पवारांकडे येण्याची इच्छा आहे. ही जी भाजपमधून मंडळी बाहेर पडतायत, त्यांना शरद पवार एक पर्याय दिसतोय. एकीकडे फडणवीसांचं हे म्हणणं की सगळे प्रवाह आमच्याकडे येतात आणि तो एक शक्ती संच बनतोय, आणि तिथे झालेलं आता सॅच्युरेशन, किंवा तिथे भाजपच्या नेतृत्वाला सगळी माणसं अकोमोडेट न करता येणं, आणि त्यामुळे एक झालेला हा सगळा, ज्याला आपण गिचका हा शब्द योग्य की नाही मला माहित नाही, पण आता जो एक सगळं अकोमोडेट न करता येणं, हा जे काही सगळं झालेलं आहे त्यातून बाहेर पडणारी माणसं आहेत, हे नक्की कसं बघायचं आता? मी जसं आपल्याला सांगितलं नाही, कारण तुम्ही या प्रोसेसचा भाग आहात ना आता. नाही, मी कागल विधानसभा पुरतं बोलतो. व्हेरी नाईस ऑफ यू, तुम्ही मला राज्य लेवलला घेऊन जायला लागलाय, पण मी या विधानसभेपुरतं बोलतो. मी विधानसभा पुरतं बोलू शकेन. माझा निर्णय माझ्या पण तुम्ही आता विधानसभेत. एक राजकीय नेते आहात, तर तुम्ही याबद्दल पण एक तुमचं एक स्वतःचं काहीतरी एक ऑब्झर्वेशन असावं. आय कीप माय ऑब्झर्वेशन्स टू माय सेल्फ. ओके. माझं एक आपल्याला शेवटी एवढंच सांगायचं आहे. एकदा दिल्लीमध्ये मी पत्रकारांवर गप्पा मारत होतो, तेव्हा विषय असा आला की राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे. तर पत्रकार मला म्हटले की ज्याला मीडियासमोर कसं बोलता येईल, ज्या माणसाला मीडियासमोर चांगलं बोलता येईल का मीडियाला चांगलं उत्तर देता येईल, ते यशस्वी होतील. त्याच्यामध्ये एक ज्येष्ठ पत्रकार होते, त्यांनी असं म्हटलं की आजच्या युगामध्ये ज्या राजकीय माणसाला मीडियासमोर कधी गप बसायचं हे समजलं तर राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकेल. चलो याच नोटवर इंटरव्ह्यू एंड करू आपला. खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल. अर्थात संध्याकाळी कार्यक्रम आहे, त्याची बरीच तयारी असेल, आणि मोठं शक्ती प्रदर्शन आज कागलमध्ये होत आहे. आणि मी जसं ह्या व्हिडिओच्या सगळ्या सुरुवातीला म्हटलं होतं की हा विषय फक्त कागल किंवा कोल्हापूर पुरता हा सगळा मर्यादित नाही. ज्या पद्धतीने आता शरद पवार एक एक डॉट्स राज्यभरात जोडत चाललेत, स्पेशली पश्चिम महाराष्ट्र जो त्यांचा किल्ला राहिलेला आहे तिथपासून पुढे वरपर्यंत हे सगळे जे ज्या पद्धतीने एक पुनर्मांडणी विधानसभेसाठी जी सगळी सुरू आहे, ती नक्की कोणत्या अंगाने होते आणि ती किती पद्धतीने यशस्वी होते. कारण शेवटी आकड्यांचं गणित जुळवण्यामध्ये विधानसभेची जी खुर्ची आहे आणि जी सत्ता आहे ती सत्ता समीकरण ठरणार आहे. आणि ज्या पद्धतीने शरद पवार खूप ॲग्रेसिव्हली म्हणतात की आता सत्ता परिवर्तन करायचंय, आपल्याला सरकार आणायचंय, त्या अनुषंगाने टाकलेले पाऊले. लोकसभेला सुद्धा कोल्हापूरची शाहू छत्रपतींची जागा असेल, माढ्यातलं मोहिते पाटलांचं समीकरण असेल, आणि आता विधानसभेला इथून कागलमधून झालेली सुरुवात असेल. सगळ्या इंटरेस्टिंग घडामोडी बघणं आणखी महत्त्वाचं ठरणार. तुम्ही मुंबई तक पाहत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ हरणेसोबत मी ओमकार वाबळे, मुंबई तक, थेट कागलमधून.